नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा आणि आपण थोडक्यात आयुर्वेदिक ट्रीटमेंट जाणून घेत होतो. ऍक्च्युली आपला मेदोरोगाचा टॉपिक चालू होता. तर वाग्भटाचार्यांनी ट्रीटमेंट सांगताना विविध उपक्रमीय अध्यायात संतर्पण आणि अपतर्पण चिकित्सा सांगितलेली आहे. संतर्पण म्हणजे ज्यामुळे गृहण होतं, ज्यामुळे वजन वाढतं, बल वाढतं, अशी चिकित्सा. ही पृथ्वी आणि जल या दोन महाभूत आधिक्यांची द्रव्ये यामध्ये वापरली जातात. आणि अपतर्पण म्हणजे अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूताधिक्यांची द्रव्ये या चिकित्सेमध्ये वापरली जातात. या अपतर्पणामध्ये कर्षण, लंघन, वजन कमी करणं हे यामध्ये ही अपतर्पण चिकित्सा असते. आणि अपतर्पणाचे पुन्हा वाग्भटाचार्यांनी प्रकार सांगितलेले आहेत. शोधन आणि शमन चिकित्सा. तर शमनामध्ये दीपन पाचन, आतप मारुत सेवन, क्षुधा निग्रह, पिपासा निग्रह आणि व्यायाम करणे हे शमनाचे प्रकार वाग्भटाचार्यांनी सांगितलेले आहेत. आणि शोधनामध्ये पंचकर्म येतं. स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण ही शोधनाचे प्रकार आहेत. आणि सुरुवातीला शमन चिकित्सा दिली जाते आणि त्यानंतर शोधन चिकित्सा दिली जाते. आयुर्वेदाची ट्रीटमेंट या प्रकारे असते.